नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॅपिंग बद्दल डिटेल माहिती घेत असतोय आणि आज आपण मनी ब्लॉक्स वरती पाहणार आहोत आणि छोटे छोटे मनी ब्लॉक्स आहेत या मनी ब्लॉकच्या माध्यमातून आपल्याला फायनान्शियली म्हणजे इन्कम कसा वाढवता येईल ते पाहणार आहोत. आता हे पाहत असताना हे अतिशय बेसिक लेवलवरचे हे मनी ब्लॉक्स आपण कन्सिडर केलेले आहेत की जनरली लोक दुर्लक्ष करतात ह्या छोट्या छोट्या मनी ब्लॉक्स वरती. हे मनी ब्लॉक्स आहेत का हे पण पाहणार आहोत आणि हे रिलीज कसे करायचे ते पण पाहणार आहोत. ठीक आहे, पहा मित्रांनो, मी अनेक लोकांशी पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती डील करत असतोय. त्यांच्या पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांना मी मदत करत असतोय. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीने मी प्रॉपरली सर्टिफाईड आहे या प्रोफेशन मध्ये आणि हे सगळे मी कामं करत असतोय. अनेकांना असं वाटत असते की मी एका बाजूला इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मी प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा म्हणजे तेवढं माझं काम झालं तर माझं इन्कम वाढेल वगैरे आणि माझी इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली ग्रो होईल आणि जी वाढलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती मला माझ्या भविष्यातल्या गोलसाठी वापरता येईल. टेक्निकली वर पाहता हे बरोबर आहे की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि वाढलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्या भविष्यातल्या ठरलेल्या गोलसाठी वापरता येईल, पण प्रॅक्टिकली मित्रांनो हे असंच घडेल असं नाही. त्याचं कारण म्हणजे अनेक असे काही डे टू डे लाईफ मध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपले जे काही पैसे आहेत ते पैसे कुठे खर्च होतात आणि असं काहीतरी काम निघतं की त्या कामामध्येच ते जे काही पैसे साठवलेले असतात तिथं ते निघून जातात किंवा असा एक कोणतरी बंटी बबली भेटतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी अग्रेसिव्हली आणि चांगलं काय म्हणजे चांगलं वाटत असतंय, शायनी ऑब्जेक्ट वाटत असतो, तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते पैसे पण तिकडच आणि इन्व्हेस्टमेंट सगळी तिकडे जाते, हातात काहीच राहत नाही. असे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि हेच मी डे टू डे बेसिसवरती अनेकांची डील करताना लक्षात येत आहे. तर हे सगळं ऑब्झर्व करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आता हे का पाहायचं आहे तर पहा, बेसिकली तणाव जो असतो ना, मग डे टू डे बेसिसवरती तुमच्या कामाच्या निमित्तानं असेल, नात्यातला असेल, अनेक गोष्टींचा तणाव असेल, हा जो तणाव आहे आपल्या सिस्टीमवरती म्हणजेच आपल्या शरीरावरती त्याचं अस्तित्व हे टिकून राहतं. ते मुळापासून जोपर्यंत नाहीच होत नाही ना तोपर्यंत फायनान्शियली आपण स्ट्रॉंगली आणि ट्रान्सपरंटली निर्णय नाही घेऊ शकत. हा खरा बेसिक फंडा आहे. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे तर पहा, ज्या वेळेस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला डिसिजन घेता येत नसतील प्रॉपरली तर याचा अर्थ आपल्या सिस्टीमवरती म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती आपल्या शरीरावरती तणाव आहे आणि हा तणाव जोपर्यंत रिलीज करता येत नाही तोपर्यंत आपले फायनान्शियल डिसिजन्स असतील, फायनान्शियल काही काय आपले इन्व्हेस्टमेंट रिलेटेड प्रॅक्टिकली आपण जे डिसिजन घेतो ते चांगले होणार नाहीत. ठीक आहे, मग आता तणाव आहे हे मान्य कसं करायचं तर मी 4-5 पॉइंट्स सांगतोय. ह्या पॉइंट्स मध्ये तुम्ही जर ते प्रॉपरली फॉलो करत असाल तर याचा अर्थ तुम्ही तणावात नाही आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला जर ते प्रॉपरली करता येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही तणावात आहात. हे मान्य केलं पाहिजे आणि टॅपिंग केलं पाहिजे. मग आता आपण एक 4-5 पॉइंट हे करण्यासाठी मी माइंड मॅपच्या माध्यमातून हे पॉइंट सांगतो. पहिला पॉइंट असा आहे की ट्रॅकिंग एक्सपेन्सेस. आपल्याकडं मी अनेक इन्व्हेस्टर लोकांना आपल्याकडे जे आहेत कनेक्टेड त्यांना मी अनेक असे एक्सेल शीट्स असतील, अनेक टूल्स असतील ते देत असतो ज्याच्या माध्यमातून ते एक्सपेन्स ट्रॅक करतात. काही जण करतात आणि बरेच जण करत नाहीत. मग बरेच जण का करत नाहीये तर काय त्यांना वेळ भेटत असेल, त्यांना इम्पॉर्टन्स वाटत नसेल किंवा काही जणांचं असंही म्हणणं असतंय की मला माहित आहे की मी चुकीचा कुठं खर्च करत नाहीये, खर्च करताना मी अलर्ट असतो, मी विचार करून खर्च करत असतो म्हणून ट्रॅकिंग करत नाही वगैरे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, जर तुम्ही ट्रॅकिंग केलं तर तुम्ही असं म्हणू शकतोय की तुम्ही तो जो काही फायनान्शियल दबाव आहे तो दबाव नाहीये तुमच्याकडे. आणि तुम्ही जर ट्रॅकिंग करत नसाल काही कारणाने, भले डिटेल राहिलं तर मोठ्या मोठ्या गोष्टी तरी ट्रॅकिंग करता आल्या पाहिजेत. तुम्ही मोठ्याही गोष्टी जर ट्रॅकिंग करत नसाल याचा अर्थ तुमच्या सिस्टीमवरती, तुमच्या मनावरती, तुमच्या सबकॉन्शियस वरती कुठे ना कुठेतरी
ब्लॉक आहे म्हणजेच फायनान्शियली दबाव आहे. कोणत्या गोष्टीचा दबाव आहे हे तुम्हीच स्वतः मनन चिंतन केलं तर सापडेल, किंवा तज्ञाची मदत घ्यावी लागेल ह्या केसमध्ये. मग काय असू शकतं? एक उदाहरण सांगतो. काही जणांना असं वाटतं की ट्रॅकिंग केलं की लक्षात येतं इकडं खर्च झाला तिकडं खर्च झाला, नंतर जरा बर्डन वाटतं डोक्यावरती, म्हणून ट्रॅकिंगच करत नाहीत. नको वाटतं ते, खर्च झाला ना जाऊ दे, झालेलं झालं. किंवा काही जणांना असं वाटतं की मला पैसे दिलेले असतात, कोणाचे पैसे घेतलेले असतात वगैरे, तेवढं ट्रॅकिंग केलं की बाकीचा जो काही खर्च असतोय तो ट्रॅकिंग करायची गरज नाही, मी सावध असतो. जर सावध असतो असं जर त्यांचं म्हणणं असेल, तर इन्व्हेस्टमेंट असेल, नंतर बाकीच्या अनेक गोष्टी अशा असतात, खर्च करत असताना लायबिलिटी म्हणजेच फायनान्शियल डिसिजन्स घेत असताना समोरच्या व्यक्तीचं, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण पैसे घेऊन वावरतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचं आपल्या खिशावरती लक्ष असतं, आपल्या खिशातून कसे पैसे निघतील हाच समोरचा विचार करत असतो. त्यामुळं आपण कुठंतरी त्या चुकीचे डिसिजन्स घेतोय नाही घेतोय हे ट्रॅकिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर नसेल करत तर कुठेतरी तो दबाव आहे असा त्याचा अर्थ होतो. ही छोटीशीच गोष्ट आहे, तर तुम्ही चेक करा, तुमचं मनन चिंतन करा, आणि काय रूट कॉज येतोय ही एक ऍक्टिव्हिटी करत नसताना, किंवा काय रूट कॉज येतोय तुम्ही ऍक्टिव्हिटी करत नाही त्यामुळं, ते रूट कॉज तुम्ही नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. दुसरं आहे, इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली केली पाहिजे. अनेकांचं असं असतं की माझ्या हातात पैसे शिल्लक राहत नाहीत आणि मग मी इन्व्हेस्टमेंट कुठून करणार. हा ब्लॉक आहे. इन्व्हेस्टमेंट तुमची इन्कम कितीही असू दे, इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना ₹100 मंथली इनफ आहे. तुम्ही ₹100 मंथली येत नाहीये तुमच्याकडे असं तुम्ही म्हणूच शकत नाही. तुमच्याकडे पैसे येत आहेत तर तुम्हाला प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. किती रुपये येतात, तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करताय हा पुढचा विषय आहे. पण इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली करता आलं पाहिजे. तुम्ही करत नाही याचा अर्थ त्याचा तो ब्लॉक आहे. पुढचा आहे, टेक बेटर डिसिजन्स. आता बेटर डिसिजन्स, एक तर डिसिजन्स म्हणजे काय, तर तुम्ही जो पैसा तुमच्या हातात येत आहे, तुम्ही जो रेग्युलरली खर्च करताय तो डिसिजन झाला. तर बेटर डिसिजन्स करत असताना तुम्ही कालच्या पेक्षा आज कसं चांगले फायनान्शियल डिसिजन्स घेता येतील यासाठी तज्ञ सोबत पाहिजे, दुसरा ऑप्शनच नाहीये. का? तर तुमचे डिसिजन्स ट्रॅक करण्यासाठी तुमचे प्रश्न त्या तज्ञाशी चर्चा करून तुम्ही तिथं रिझॉल्व्ह करता आले पाहिजे. तिथं तुम्हाला एक अकाउंटेबिलिटी म्हणून एक त्या तज्ञाशी किंवा एक अकाउंटेबिलिटी पार्टनर तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे, जेणेकरून तुमचे बेटर डिसिजन्स होत राहतील. आणि हे जर तुमच्या लाईफमध्ये म्हणा किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एकही जर कुठला अकाउंटेबिलिटी पार्टनर नसेल, तर तोही मनी ब्लॉक्स आहे. से नो व्हेन रिक्वायर्ड, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला खरंच पैसे खर्च करायची इच्छा नाहीये, तर तिथं नाही म्हणता आलं पाहिजे. अनेक ठिकाणी, खास करून बर्थडे असेल, कुठले ग्रुपमध्ये, ऑफिसमध्ये किंवा अनेक ठिकाणी पार्टीला असेल, काही आपली इच्छा नसते पण सगळ्यांसोबत जावं लागतंय किंवा सगळ्यांसोबत करावं लागतंय. अशी इच्छा नाहीये पण आपण करतो. तर अशा ठिकाणी खरंच नाही म्हणता आलं पाहिजे. तुमच्या विचारांवरती तुम्हाला ठाम राहता आलं पाहिजे. हे मनी ब्लॉक ठरू शकतं, कारण हे कुठे ना कुठेतरी त्याचा दबाव आपल्या सिस्टीमवरती राहतो आणि त्या दबावामुळेच आपण अधिकच्या पैशांसाठी कुठेतरी आपली पात्रता निर्माण करत नाहीये. पुढचा पॉइंट आहे, निगोशिएट कॉन्फिडेंटली. ज्या वेळेस आपण निगोशिएशन करतो, बऱ्याच वेळा आपण बार्गेनिंग वगैरे करतो, तर निगोशिएट करत असताना कॉन्फिडेंटली मी इथं का म्हटलेलं आहे, तर समोरच्याकडून आपली वस्तू घेत असताना कुठंतरी आपण कमी स्वतःला समजतोय डील करत असताना, तसं समजून उपयोगाचं नाहीये. ठीक आहे, आपण निगोशिएट करतोय, एखादी वस्तू 1000ची असेल, आपण 900ला मागतोय, तर 900ला मागतोय याचा अर्थ माझ्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून 900ला मागतोय, हा अप्रोचच ठेवायचा नाहीये. ठीक आहे, मला ती वस्तू 900ला योग्य वाटते म्हणून मी ती 900ला मागतोय, हा अप्रोच ठेवायचा, रादर दॅन की बाबा माझ्याकडे पैसेच नाहीयेत मग मी मला 900लाच परवडते वगैरे, हा थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून मी ते कॉन्फिडेंटली म्हटलं. अनेक जण निगोशिएट करत असताना कुठेतरी स्वतःला कमी समजतात. तसं ते कमी समजायचं नाही, हा इथं मला मुद्दा महत्वाचा मांडायचा आहे. आणि शेवटी आहे, स्टॉप इमोशनल शॉपिंग. आता हा मुद्दा ना, हा तर फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी अतिशय महत्वाचा आहे.
या टॉपिकवरती मी कन्सिस्टंटली सेमिनार्स वगैरे घेत असतोय, ऑफलाईन ऑनलाईन वगैरे भरपूर सेमिनार्स घेत असतोय. आपल्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे कितीतरी डिसिजन्स असे असतात की आपण इमोशनल बाईंग करतो आणि नंतर मात्र लॉजिकली ते जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो. अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींचा जर विचार केला ना, अगदी घर घेणं हे पण इमोशनल शॉपिंग आहे. केवळ सुपर शॉपिंग किंवा मॉलमधनं आपण एखादी वस्तू आणली आणि ते इमोशनल शॉपिंग आहे असं नाही मला म्हणायचं. घर सुद्धा तुमचं इमोशनल शॉपिंग कॅटेगरीमध्ये मोडतं. अनेकांच्या बाबतीत असं घडतंय आणि हेच कुठंतरी नंतर वेगळ्या ईएमआयच्या चक्करमध्ये असेल किंवा गरज नसताना फायनान्शियली स्ट्रेच होतो, त्याचा तणाव येतो वगैरे, ह्या सगळ्या ज्या नको असलेल्या गोष्टी असतात त्या चालू राहतात. तर असे 5 ते 6 हे पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आणि दबाव निर्माण करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. मग ज्यावेळेस आपण टॅपिंग करतोय तर ह्या रिलेटेड तुमचा रूट कॉज काय आहे का, म्हणजे तुम्ही इमोशनल बाईंग कुठलं केलंय का, तुम्ही निगोशिएट करताना तुम्ही स्वतःला काय समजता, तुम्ही तुम्ही काही गोष्टींचे नाही म्हणायचं असेल तिथं तुम्ही ठामपणे नाही म्हणता का पैसे खर्च करत असताना, किंवा बेटर डिसिजन घेण्यासाठी एखादा अकाउंटेबिलिटी पार्टनर सोबत आहे का, इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली करता का, तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅकिंग करता का, हे सगळं तुम्हाला त्याच्या पाठीमागचं रूट कॉज काय, जर हे सगळं होत नसेल तर त्या पाठीमागचं रूट कॉज काय आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि हे सगळे एकदा रूट कॉज सापडले की दॅट इज युअर अपॉर्च्युनिटी टू अर्न द मनी. म्हणजेच हे सगळे जे रूट कॉज आहेत, हे सगळे रूट कॉज ही एक आपल्याला संधी आहे कशाची, आपलं इन्कम वाढवायची. आता तुम्ही म्हणाल याच्यावरती जर आपण रूट कॉज सापडले तर इन्कम कसं काय वाढेल, इथंच तर खऱ्या अर्थाने टॅपिंगची गरज भासते. काय असतं टॅपिंगमध्ये, तर हे सगळे रूट कॉज समोर ठेवायचे, पॉइंट वाईज लिहून काढायचे आणि आपण टॅपिंग करायचे. काय आहे की मी इमोशनल शॉपिंग करतो, माझ्या इमोशनवरती माझं कंट्रोल राहत नाही, असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. बऱ्याच ठिकाणी मला नाही म्हणायचं असतंय पण मला नाही म्हणता येत नाहीये, माझ्याकडून नाही म्हणलं जात नाहीये, मला धाडस माझ्याकडे धाडस नाहीये नाही म्हणायचं. असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. माझी इच्छा असते रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करायची पण होत नाही माझ्याकडून, किंवा आता माझी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट चालू आहे पण वाढवणं त्यामध्ये ते मला जमत नाहीये. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी बार्गेनिंग करत असताना स्वतःला कुठेतरी कमी समजतोय. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. बार्गेनिंग करत असताना माझाच माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला बदलायला हवा. नंतर एक्सपेन्स ट्रॅकिंग करत असताना, मग तो खर्च असेल किंवा माझे व्यवहारच असतील, हे मी बऱ्याच वेळा लिहून ठेवत नाहीये. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. माझ्या लक्षात आलेले आहेत हे छोटे छोटे हे सगळे 6 असे ब्लॉक्स आहेत. त्या ब्लॉक्स वरती मी आता टॅपिंगच्या माध्यमातून रिलीज करतोय, हे संपूर्ण ब्लॉक्स रिलीज करतोय आणि मी माझ्यावरती प्रेम करतो. आता इथं खऱ्या अर्थानं छोटे छोटे हिंट्स फक्त पकडलेले आहेत. रूट कॉजचे मी इथं टॅपिंग स्क्रिप्टमध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे रूट कॉज तुमचे डिटेलमध्ये असू शकतात. तर टॅपिंग करत असताना ते सगळे जे काही इमोशन्स आहेत ते डिटेलमध्ये टॅपिंग करत घ्यायचे. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल हे सगळे घ्यायचे तर तुम्हाला ते रिलीफ अनुभवाल, तुम्ही त्यातनं मोकळे व्हायचा प्रयत्न व्हाल तुमच्याकडनं, आणि हे जेवढं रिलीज व्हाल तेवढं तुम्हाला इन्कमच्या अपॉर्च्युनिटी आजूबाजूला दिसतील. त्या अपॉर्च्युनिटी तुम्ही त्याच्यामध्ये सहज पद्धतीने ऍक्शन घ्याल आणि जी काही ऍक्शन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येतील. याचा अर्थ अगोदर अपॉर्च्युनिटी दिसत नव्हत्या का? होत्या,
आजूबाजूला, पण तुमच्याकडनं ऍक्शन नव्हत्या होत, तर त्या ऍक्शन घ्यायला तुम्हाला मदत होईल या निमित्ताने. म्हणून हे छोटे छोटे हे मनी ब्लॉक्स आहेत, हे मनी ब्लॉक्स रिलीज करणं गरजेचं आहे. मला आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा कुठला ह्या रिलेटेड मनी ब्लॉक्स होता का किंवा आहे का, आणि त्या रिलेटेड तुम्ही टॅपिंग करून रिलीज केलं का. मला आवडेल तुमचा रिस्पॉन्स ऐकायला. या रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत पैशांच्या बाबतीत टॅपिंग करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत करा. धन्यवाद.